टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत डूगे में भव्य जत्रा का आयोजन। हम आपको बता दें कि लगातार कई सालों से यहाँ पे भव्य जत्रा का आयोजन होता है। हम आपको बता दें कि इस अवसर पर आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवर वहाँ पे उपस्थित हैं और पालकी निकली हुई है गांव में। और हम आपको बता दें कि सरपंच सौभाग्यवती लक्ष्मी गणेश पाटिल मैडम और उप सरपंच श्री शैलेश पाटिल साहब के नेतृत्व में ये भव्य कार्यक्रम चल रहा था और वहाँ पे हजारों के तादाद में लोग दर्शन के लिए आए हुए थे। आप देख सकते हैं कि कितने भव्य तरीके से पालकी का आयोजन चल रहा है। तो चलिए दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनाते हैं आपको मान्यवरों को। निमित्त सांगायचं झालं, लक्ष्मीनारायण आणि गावदेव जत्रा सौख्या ही आमची पारंपरिक म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली जत्रा आहे। म्हणजे जशी लक्ष्मीनारायणच्या मंदिराचं जसं भव्य दिव्य मंदिर जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून अतिशय आनंदाने आणि भक्तिभावाने लोक अगदी जागरूक देवस्थान म्हणून आमचं हे डुंगेगावचं समजलं जातं आणि खूप संख्येने लोक इथे उपस्थित राहतात आणि खरोखरच आमच्या देवाची आमच्यावर खूप कृपा आहे की काही याच्यामध्ये विघ्न न आणता आणि सर्वांना सुख समृद्धी मिळते आणि ज्यांच्या भाविकांच्या ज्या काय अडी अडचणी असतील ते देव समजून घेतो आणि लोकांना निश्चितच त्याचं फळ मिळते। म्हणून ही जत्रा लोक अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते। याच्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच शैलेश पाटील साहेब, छत्रपती साहेब, तंत्रमुक्तीचे गणेश पाटील तसेच दया वगैरे यांचं खूप मोठं योगदान या पूर्ण कमिटीचं गावकऱ्यांचं आणि म्हणजे अगदी आनंद उत्सवात कोणतेही गडबड झडपड न होता हा सण सोहळा अगदी लक्ष्मीनारायण आणि गावदेव चौख्या आनंदाने साजरा केला जातो। भाऊ किती दिवस जत्रा चलतो? इस बीच काय काय करतो? 2 दिवस आमची लक्ष्मीनारायण आणि गावदेव चौख्या म्हणजे पहिल्या दिवशी उपवासासारखा असतो आणि दुसऱ्या दिवशी पारणं म्हणजे देवाला जे गावदेवाला लागते त्याच्यामध्ये गावदेव असेल, ब्राह्मणदेव असेल, बाल्यादेव असेल, संपूर्ण देवांची आजच्या दिवशी पूजा अर्चा केली जाते। संपूर्ण गाव भक्तिभावाने यांचे दर्शन घेत असतात। ज्याच्या मनोकामना असतील त्या समोर देवाच्या व्यथा वगैरे मांडल्या जातात आणि त्या अनुषंगाने हे 2 दिवस अगदी जत्रोत्सव म्हणजे पाळणे, मोठे मोठे खेळणी वगैरे याचा पूर्ण स्वाद आमच्या गावच नव्हे तर परिसर इथं उपभोग घेतो। गावातील सर्व नागरिकांना आपल्या यात्रेनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि आमच्या डुंगेगावामध्ये अक्षय तृतीया बोलला तर डुंगेगावची जत्रा आहे पूर्ण ठाणे जिल्ह्याला माहीत झालेली आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये खूप जल्लोषामध्ये यात्रा साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी आमची ग्रामदेवता गावदेव चौट्या या देवाची खूप जल्लोषामध्ये पालखी स्थळ एकदम चांगल्या प्रकारे पूजा करून तिथे मानवंदना देऊन पालखी पण काढली जाते, पूर्ण गावामध्ये फिरवण्यात येते आणि सर्व लोक त्या यात्रेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेतात। बाहेरून भरपूर पब्लिक रात्री पाय ठेवायला जागा राहणार नाही एवढी पब्लिक असेल इथे। निमित्ताने म्हणजे भक्तिधाम मंदिर हा मंदिर 1947ला 77ला पहिला मंदिर झाला। तेव्हापासून आतापर्यंत ही जत्रा अक्षय तृतीया ही तारीख फिक्स आणि ती कायमस्वरूपी केलेली आहे। याच्यामध्ये बदलच कधी होणार नाही आणि घडणार बी नाही आणि घडून देऊ पण नाही। आणि चौट्या देवाची यात्रा गावदेव चौट्या ही पारंपरिक पूर्वी आमचे पूर्वज बोलत होते की हा चौट्या देव मुंगूर काठी घेऊन गावामध्ये फिरत होता आणि संपूर्ण गावाचं रक्षण हा करत असताना हा चौट्या देव ह्या देवाचं एवढा जागृत आणि आम्हाला पूर्वजांनी सांगितलं होतं आणि हे आम्ही मनावर ठेवून हे ध्यानात घेऊन अशी जत्रा आम्ही साजरी करतो चौट्या देवाची। तेव्हापासून आम्हाला आनंदच होत आहे।
दीदी आमची यात्रा गावची साधारणप्रमाणे होते आणि 2 दिवसात गावातल्या लग्न होऊन गेलेल्या मुले असतील, आमची जावई असतील, त्याच्यानंतर त्यांचा परिवार असेल, आमचा नातेवाईकचा परिवार असेल, हा 2 दिवसासाठी आमच्या गावात येऊन या यात्रेचा आनंद घेत असतो. निश्चितच या यात्रेनिमित्ताने गावकऱ्यांना ग्रामपंचायत कमिटी दिली असते, त्याच्यानंतर विशिष्ट पद्धतीचे मंडळ असतील आणि महिला मंडळ असतील, त्यांना मी आजच्या यात्रेनिमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. आओ बोलेंगे ना सभी के 17 कालपासून सुरू असलेल्या डोंगे गावातील जत्रा महोत्सव यावर्षी 2025चा एकदम थाटामाटात सुरू आहे. तसेच आजच्या दिवशी आमच्या गावगाव चौथ्या देवाची पालखी मिरवणूक एकदम जोरात जल्लोषात साजरी होत आहे. तसेच आमच्या मंडळाकडून आमच्या तिरुमाला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेकडून आज गावातील पालखीची सर्व नागरिकांना थंड व पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच महाप्रसादा छोटासा प्रसादाचा लाभ सर्व नागरिकांना पुरवण्यात येत आहे.